माखन चुराकर जिसने खाया, बंसी बजाकर जिसने नचाया, खुशी मनाओ उसके जन्मदिन की जिसने दुनिया को प्रेम का रास्ता दिखाया। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगणार आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव। भगवान श्री विष्णू यांचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण। श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमी या तिथीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण भारत देशामध्ये तसेच भारताबाहेर देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी भाविक भक्त रात्री जागरण करतात, भजन करतात, गवळणी म्हणून जन्मोत्सव साजरा करतात। बाळकृष्णाला सजवून त्याला सुंदर अलंकार करून पाळण्यांमध्ये ठेवले जाते आणि अंगाई गीत किंवा सुंदर भजने म्हटली जातात। तर आता आपण बघूया श्रीकृष्णाच्या जन्माची कथा। भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगामध्ये झाला होता। त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना श्रीकृष्णाच्या मामाने कारागृहात डांबून ठेवले होते। वासुदेव आणि देवकी यांना 7 पुत्र झाले। त्या सर्वांना कंसाने मारून टाकले आणि 8वे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला। त्यांचा जन्म असुरांचा विनाश करण्यासाठी आणि समस्त मनुष्य जातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी या भूतलावर झाला। श्रीकृष्णाची आई देवकी ही कंस यांची बहीण होती। देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नाच्या वेळी जेव्हा एक आकाशवाणी झाली, कंस राजाचा वध वासुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र करेल, हे ऐकताच कंसाला क्रोध आला आणि त्याने वासुदेव व बहीण देवकी या दोघांनाही बंदीगृहामध्ये ठेवले आणि त्यांना झालेल्या प्रत्येक मुलाला त्याने मारून टाकले। त्यानंतर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला। जन्मताच मोठे होऊन ते म्हणाले, मला गोकुळात नंदाकडे नेऊन घाला। भगवान श्रीकृष्णाने मायेने सर्व रक्षकांना झोपवले आणि कारागृहाचे दरवाजे उघडले। त्या रात्री वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये ठेवून गोकुळाकडे निघाले। श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुना नदीला महापूर आला आणि पाऊसही अतिशय जोरात चालू होता, परंतु वासुदेव न घाबरता यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन निघाले। भगवान श्रीकृष्णाचे पाय यमुनेच्या पाण्याला लागताच यमुनेचा पूर ओसरला आणि श्रीकृष्णाला पाऊस लागू नये म्हणून एक भला मोठा नाग त्यांच्यावर फणा करून उभा राहिला। वासुदेव सुखरूप बाळकृष्णाला नंदाकडे सोडून आले। तेव्हाच नंदाला देखील मुलगी झाली होती। ती मुलगी घेऊन वासुदेव कारागृहात परत आले। मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकीला मुलगी झाली। हे समजताच कंस त्या मुलीला मारण्यासाठी आला, तर ती मुलगी त्याच्या हातून निसटली आणि तिचे एका दिव्य अष्टभुजा देवीमध्ये रूपांतर झाले। ती देवी म्हणाली, हे दुष्टा, तुझा वध करणाऱ्याचा जन्म झालेला आहे आणि तो लवकरच तुझा वध करेल। हे बोलून ती देवी गुप्त झाली। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।